तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आमचा होता दुसरा पेपर आणि आम्ही दुपारी 2ला त्यासाठी गडबडीत चाललेलो, कारण का अगोदरच लेट झाला। मध्ये वाटेच आम्हाला आमचा क्लासमेट भेटलेला, मग त्याला पण आम्ही घेतलेलं आणि गेलेलो कॉलेजमध्ये आल्यावर सगळ्यात पहिला तर आपल्या पब्लिककडे गेलेलो। पब्लिकचं रिॲक्शन बघा। चांगलं तरी टाकत जा कधी किती माणसं होती काय फॉर्म कधी भरायचा आहे? परत एकदा बॅग राहिल्या तिथं। बॅग नाही, हेच तर comeback आहे. हे कमबॅक आहे यांचं। आता इंटरनल आम्ही पास झालोय, आता आमचं कमबॅक। आमचं आयुष्य बॅकला लागले पेपरचं काय। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तो विषय तू सुसाइड कर। वाह क्या सीन है। काही ह्याचं पण रिझल्ट लागले आता। बॅगचा पेपर बघा, बॉडी काही करंट एक्झाम स्कोर। अरे 65 पडले आज। मग कायचं नाही आता केस किती टोके तरी अजून केस किती डायरेक्ट पेपर झाल्यावर भेटूया। डायरेक्ट मग गाईज आम्ही सगळे पेपरला गेलेलो आणि डायरेक्ट पेपर झाल्यावर ब्लॉग सुरू केलेला। तर पब्लिकचं रिॲक्शन बघा कसा गेला त्यांचा पेपर। कसा गेला पेपर? गुड। तुझा ठीकठाक गेला। काही इथं अजून पेपर लिहायला पब्लिक। तर गाईज तुम्हाला माहिती नसेल की आमचं कसलं पेपर चालू आहे, तर आमचं फर्स्ट इयर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन साठी एवढा अभ्यास हे ते स्ट्रगल चालू आहे गाईज। आणि मग तिथून थोडा फूड कोर्ट मध्ये जाऊन बसलेलो। आता आमचे पेपर संपलेला आहेत आणि आम्ही आता चाललोय घरच्या वाट घेऊ नका म्हणाला, कारण का ह्याचं पण पेपर मध्ये वाट लागले, आमच्या पण पेपर मध्ये वाट लागली नाही। 9चा CGPA आठवते का गाडीत म्हणलेला 9.5चा CGPA हाय हो, मेंटेन आहे ह्याचा। आमचं काय नाही, आमचं घेते बघूया काय काय होते पुढं। आता चाललोय रूमवर आम्ही। चला आणि काय विषय झाला काय? फर्स्ट टाइम आम्ही तर राहायला रूम शिफ्ट करत होतो, त्या दिवशी पण आम्हाला इथं दिसला खाली, आणि आता परत आज एक दिसलाय सापाचं राज्य आहे। 2 hours later. तर काही इथं आंब्याची फुल पार्टी झाला इथं सिद्धेश भाभी HK आंब नसता वरून भोसले। धन्यवाद फॉर आंब्याची पेटी मोठीच्या मोठी। आणि संध्याकाळचं वातावरण पण एक नंबर झालं, म्हणून आम्ही सगळेजण येऊन बाहेर बसलेलो गॅलरीमध्ये मस्त गप्पा मारत। कोणती स्टँडर्ड तर आजच्यासाठी एवढंच गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये। तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।